मैत्रिणींनो, मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा सकाळी ब्रेकफास्टसाठी मस्तपैकी उडीद डाळ आणि तांदूळापासून आपण आप्पे बनवलेले, गोल गरगरीत आप्पे. इनो सोडा काही न वापरता तोडूनही दाखवते मी अगदी मस्तपैकी छान. हे बघा किती स्पॉन्जी तयार झालेले आहे. डाळ तांदूळाचे आप्पे बनवण्यासाठी इथे आपण 4 वाट्या हा तांदूळ घेतलेला आहे रोज वापरायचा, आणि 1.5 वाटी आपण इथे उडदाची डाळ घेणार आहोत, सफेद उडदाची डाळ. आणि आता यांना आपल्याला स्वच्छ 3-4 पाण्यात धुवून घ्यायचे. तर डाळ आणि तांदूळ स्वच्छ असं हातावर चोळून धुवून घ्यायचे स्वच्छ. हे सफेद पाणी निघतं ते काढून घ्यायचं. आता हे मी 3-4 पाण्यात स्वच्छ धुवून घेते. तर इथे आपण 4 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले. आता याच्यात आपण छोटा चमचा अर्धापेक्षा कमी मेथीचे दाणे टाकून घेतले. आता हे मिक्स करून दिलं आपण, आणि याला आपण आता 6 ते 7 तास भिजूया. नंतर याचं वाटण करूया. तर इथे आपण 7 तास डाळ आणि तांदूळ भिजून घेतले. आता याच्यातले पाणी काढून घेऊया आणि वाटण करायचं आहे आपल्याला. मस्तपैकी छान टम डाळ आणि तांदूळ आपले भिजलेले तुम्ही बघू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून घेऊया आणि दळून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. ते हे बघा असं दळून घेतलं आहे आपण. एकदम चिकनं पण नाही आणि जाड पण नाही, असं मिडियम दळायचं. आता काढून घेऊया. पुन्हा दुसरी बॅच वाटण करून घेते. आता हे आपलं सगळं वाटण झालेलं आहे. हे बघा असं बॅटर पाहिजे आपल्याला, म्हणजे जास्त घट्ट नाही पातळ नाही, आणि मस्तपैकी छान पीठ आपलं आंबून छान फुलेल. मग आता हे सगळं पीठ एकाच दिशेने छान गोल 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 असं फिरून द्यायचं आहे, म्हणजे सगळं मिक्स होईल. आणि याच्यात आपल्याला काही टाकायचं नाही. आता हे बघा, आता चमचा पुसून घेते. आता आपल्याला आहे ना कुकरचं झाकण लावून आहे ना 10 ते 12 तास भिजू, म्हणजे छान आंबू द्यायचे पीठ. नंतर मग आपण दुसऱ्या दिवशी दाखवते तुम्हाला मी. हे बघा 12 तासानंतर आपलं पीठ मस्तपैकी छान आंबलेलं आहे. हे बघा छान मस्त फुललेलं आहे. तुम्ही बघितलं होतं आपण कुकर किती रिकामा होता. तर इथे आपल्याला आता जेवढं पीठ पाहिजे ना तेवढंच बॅटर हे काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात मग मीठ आणि पाणी अंदाजाने टाकून घ्यायचं आहे. अगदी मस्त छान पीठ आपलं आंबवलेलं आहे. पावसाळ्यात पण छान आंबतं, फक्त त्याला असं दमट जागेवर ठेवायचं. तर याच्यात आपण कुठलाही इनो सोडा वगैरे काही वापरलेलं नाही आहे. आता पीठ एका पातेल्यात काढून घेऊया. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया. कन्सिस्टन्सी त्याची पाहून घ्यायची, घट्ट पातळ. हे बघा असं पाहिजे. आता आपण लगेच आप्पे बनवूया. आता आप्पे पॅनमध्ये आपल्याला सगळ्यात आधी तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून घेऊया. आपले पॅन गरम करून घ्यायचं चांगलं. त्याच्यात इनो सोडा आपण काही वापरलेलं नाही आहे, पीठ तळल्यानंतर पण आणि आता पण. सगळं याच्यात टाकून घेते. आता वरून झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर होऊ द्यायचं, आणि नंतर पलट करूया त्यांना. झाकण काढूया. वा काय मस्त जाळी आली बघू शकता. आता पलट करूया आणि मस्तपैकी टर्न पण फुगलेले. आता हे सगळे टर्न करून घेते.
तर इथे आप्पे आपण सगळे टर्न करून घेतले. आता खालच्या बाजूने पण छान मस्त होऊ द्यायचे आहे. अगदी मस्त छान कुरकुरीत तयार झाले बघा. आप्पे सोबत खाण्यासाठी आपण इथे शेंगदाणा खोबऱ्याची चटणी करतोय. त्याच्यासाठी इथे अर्धी वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे. आता आपण आधी खोबरं बारीक करून घेऊया. आता याच्यात भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊया आणि एक जाड मिरची, 2 बारीक मिरच्या, लवंगी, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि दही टाकून घ्यायचं आहे. दही नसेल तर लिंबू पण पिळू शकता. आता चटणी वाटून घेऊया. थोडं पाणी टाकूया म्हणजे लवकर बारीक होणार. हे बघा आपली मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे. आता वरून तडका द्यायचा. तडका देण्यासाठी आपण कढईत तेल टाकून घेऊया. तेल तापले की मोहरी, जिरी, आता मोहरी टाकून घेऊया. छान तडतडू द्यायची. जिरं गॅस बंद करूया. आता मस्त चटणी टाकून घेऊया. मस्त तडका बसलाय. आपली मस्तपैकी चटणी तयार झाली आहे. आता सर्व करूया. तर इथे आपले मस्तपैकी आप्पे तयार झालेले. आता काढून घेऊया. हे बघा आपले मस्तपैकी आप्पे सर्व करून झाले. अगदी गोल गरगरीत आप्पे तयार झाले. तुम्हाला तोडूनही दाखवते मी अगदी मस्तपैकी छान. हे बघा किती स्पॉन्जी तयार झालेले आहे. तर माझ्या मैत्रिणींना तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते. तर सोबतच मस्तपैकी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी केलेली आहे. तर त्याच्याबरोबर ही आप्पे आणि चटणी खाऊन बघा. मस्त टेस्टी लागतं. नाश्त्याला बनवू शकतात, मुलांना डब्याला देऊ शकतात. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.